मित्रांनो नमस्कार. मित्रांनो बघा, लिपिक आणि शिपाई यांचं आता पेपर झालेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत, सर प्लीज अंदाजित कट ऑफ सांगा प्लीज, जेणेकरून आम्हाला एक पुढची तयारी म्हणजे टायपिंग वाल्यांना टायपिंग करता येईल आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत लिपिक शिपाईसाठी, की जेणेकरून आम्हाला पुढची तरी तयारी करता येईल, जेणेकरून या निकाल की कशा पद्धतीने एक अंदाज. तुम्ही आता बघा स्क्रीनवरती व्हिडिओ दिसत असेल तुम्हाला, मी रिव्ह्यूचं काम करतो. म्हणजे एक्झाम सेंटरच्या बाहेर जाऊन रिव्ह्यू घेऊन विद्यार्थ्यांचे कशा पद्धतीने प्रश्न गेले, कशा पद्धतीने पेपर सॉल्व्ह केलाय, काय कोणते प्रश्न आले होते ते रिव्ह्यू घेतोय. बघा, आपला व्हिडिओ 35K म्हणजे 35,000 विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघितलेला आहे रिव्ह्यूचा, कशा पद्धतीने एक्झाम. आणि इतक्या मुलांचे मेसेज आहेत, तुम्हाला जर स्क्रीनशॉट दाखवू शकतो. इतक्या मुलांचे मेसेज आहेत की प्रत्येकाने मार्क टाकले, सर माझे एवढे क्वेश्चन बरोबर येतील, सर माझे एवढे क्वेश्चन बरोबर येतील, आहे का चान्स पुढे, लिपिकला आम्ही पुढे टायपिंग साठी पात्र होणार का, शिपाईला आम्ही पुढच्या स्किल टेस्टला पात्र होणार का. असे कमीत कमी माझ्याकडे खूप काही विद्यार्थ्यांनी मला कॉल केलेले, पर्सनली मला मेसेज टाकलेले आहेत, मार्क टाकलेले आहेत. तर ते माझ्या फॉलोअरसाठी, फॉलोअर पर्यंत पोहोचवण्याचं माझं काम आहे. हा जो अंदाजित कट ऑफ आहे, लक्ष द्या, एकदा परत लक्ष देईल, हा जो अंदाजित कट ऑफ आहे हा माझ्या फॉलोअर्ससाठी आहे. जेणेकरून एखादा नवीन विद्यार्थी बघत असेल आणि त्याला वाटत असेल हे टाइमपास, हे युट्यूब वाले किंवा असं टाइमपास चालू असेल, तर प्रिय मित्रांनो लक्ष द्या. जर कोण नवीन असेल, हा व्हिडिओ कुठला व्ह्यूज कमवण्यासाठी नाही, कुठल्या सबस्क्राईबसाठी नाही. सबस्क्राईब करू नका लागलेस तर. पण हा माझा जो 30,000 लोकांचा आमचा परिवार आहे, या परिवाराला मला वेळोवेळी अपडेट देणं हे माझं काम आहे. मग कारण की प्रत्येक, जर त्यांना मी रिव्ह्यू घेतो तर प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगणं पण गरजेचं आहे की मला अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचे मार्क येत आहेत, की जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीने पुढे काय आयडिया किंवा कसं मॅनेजमेंट करता येईल, या पद्धतीने माझं काम आहे सांगणं. तर आपला जो अंदाजित कट ऑफ आहे हा 1,000 प्लस विद्यार्थ्यांच्या मार्क नुसार आहे. प्रिय मित्रांनो लक्ष द्या, एवढे मार्क आलेत माझ्याकडे. यस. तर मग सर कशा पद्धतीने कट ऑफ राहील, हा कट ऑफ खूप कमी जाणार आहे. सर कारण का, लक्ष द्या. जो पण विद्यार्थी असेल माझा प्रिय विद्यार्थी, पहिले व्हिडिओ बघ दादा, मग तुझ्या भावना व्यक्त कर. अर्धवट माहिती बघू नको आणि त्याच्या खालीच कमेंट, लगेच कमेंट करायला तयार राहू नको. पूर्ण व्हिडिओ बघ, मी काय म्हणतोय, मी कोणत्या पद्धतीने बोलतोय ते सर्व व्यवस्थित पहिलेच समजून घे. कोणत्या अँगलने बोलतोय, तुला मी पाहिलं व्हिडिओ पाहिला, किती लोकांनी मला फॉलो करतात, किती लोक माझे व्हिडिओ बघतात. तर कारण एक आहे, याचा कट ऑफ कमी जाणार. कारण का सर, कारण की लक्ष दे, याच्या जागा आणि फॉर्म कमी आलेले आहेत, काही ठिकाणी खूपच कमी फॉर्म आलेले आहेत. तर सर कसे फॉर्म कमी आलेले आहेत, एकदा आम्हाला दाखवा बरं. डाटा पण आलेला आहे, कुठल्या जिल्ह्याला किती फॉर्म आलेले आहेत. तर लक्ष दे दादा, तुला दाखवतो. माझ्या प्रिय मित्रांना माझं काम आहे दाखवणं. यस. तर लक्ष दे प्रिय मित्रा, हे बघ इथं बघ, इथं लक्ष दे प्रिय मित्रा. नंदुरबारला 4,534 फॉर्म आलेले आहेत. नाशिकला 12,243 फॉर्म आलेले आहेत. जागा खूप आहेत. त्याच्यानंतर इकडे बघ, इकडे त्याच्यानंतर परभणी 10,300, पुणे 16,257, रायगड सर्वात कमी फॉर्म कुठे कुठे आले ते लक्ष दे सर. सांगलीला 2,620 फॉर्म आलेले आहेत. साताराला 5,440 फॉर्म आलेले आहेत. सोलापूरला, ठाण्याला 13,681. प्रिय मित्रांनो, हे मेरिट या फॉर्मवर खूप डिपेंड करणार आहे. कुठे किती फॉर्म आलेले त्या गोष्टीवर खूप डिपेंड करणार आहे. सर अजून एकदा आम्हाला सांगा, वर्धा 1,106 पण तुला पेज दाखवणं माझं गरजेचं काम आहे. तर माझे प्रिय मित्रांनो, अहमदनगरला 12,307, अकोलाला, इथं मुंबईवाले बघा, मुंबईला 2-3 ठिकाणी वॅकन्सी होत्या. मुंबईला इथे 15,688, मुंबई 1,260, आणि इथं कोर्ट ऑफ स्मॉल ते लघु न्यायालय होतं बघा, त्याच्यासाठी 2,930 फॉर्म धुळे. ज्या बी माझ्या प्रिय मित्राला टोटल बघायचं असेल तर एकदा बघून घे दादा, कशा पद्धतीने फॉर्म आले होते, किती फॉर्म आले होते, तू कुठल्या जिल्ह्याला अप्लाय केलेले, इथं हे खूप मॅटर करणार आहे. यस. कुठलीही गोष्ट बोलताना पूर्वपणे बोलतो दादा, विद्यार्थ्यांमध्ये जातो त्यानुसार बोलतो. सर जी हे समजलं. तर मग अंदाजित कट ऑफ, तुमचा अंदाज काय, विद्यार्थ्यांचे मार्क काय, तुमचा नाही विद्यार्थ्यांच्या मार्कनुसार. यस. हे बघितलेले तू एकदा परत लागलेस व्हिडिओ स्टॉप करून एकदा तू बघू शकतो माझा प्रिय मित्र, की अशा पद्धतीने फॉर्म आलेले आहेत. मग आपण आता येऊ, सर आम्हाला सांगा बरं कशा पद्धतीने राहणार आहे, अंदाजित कट ऑफ किती मार्कावर राहणार आहे, एकदा प्लीज समजून सांगता का. यस. माझ्या प्रिय मित्राला
माझं काम आहे की कशा पद्धतीने कट ऑफ राहील हे सांगणं. तर लक्ष द्या, कट ऑफ कमी जाण्याचं कारण काय? यस, कट ऑफ कमी जाण्याचं कारण एकच आहे प्रिय मित्रा, कारण की आरोग्य भरतीचा आता नुकताच रिझल्ट लागलेला आहे. जेवढेही विद्यार्थी आरोग्य भरतीचा फॉर्म भरला होता त्या विद्यार्थ्यांनी बी कोर्टाचा फॉर्म भरलाय. यस, 8 ते 10 हजार विद्यार्थी आरोग्य भरतीत निघून गेले, टॉपचे विद्यार्थी. त्याच्यानंतर आता लिपिकचं आहे, एमपीएससीचे तिथं पण आहे, ते पण विद्यार्थ्यांनी इकडे फॉर्म भरलेला आहे. कमीत कमीत ह्या वेळेस जेवढ्या विद्यार्थ्यांनी इकडे फॉर्म भरलाय 10 ते 15 20 हजार कॅन्डिडेट हे सिलेक्टेड ऑलरेडी होऊन गेलेले आहेत. हा कट ऑफ मध्ये जो शेवटचा बी विद्यार्थी असेल ना त्याचा पास होण्याची खूप दाट शक्यता आहे. जो वेटिंगला बी पडेल ना त्याची पण पास होण्याची खूप दाट शक्यता आहे, कारण की जो आता जो सिलेक्शन झालेला विद्यार्थी आरोग्य विभागात किंवा इतर एक्झाम मध्ये, तर तो विद्यार्थी तिकडे जॉईन करेल, इकडे जॉईन करणार नाही, जेणेकरून मागचा विद्यार्थी पुढे जाईल. यस, खरं कारण समजलं काय? यस, तुम्ही फॉर्म पण पाहिले की ती कशा पद्धतीने आहेत. मग सर लिपिक साठी आणि शिपाईसाठी विद्यार्थ्यांच्या मार्कनुसार सरासरी मार्क काय पडतायत विद्यार्थ्यांना? यस, कारण की जो पेपर देऊन येतो ना त्याला त्या दिवशी कळून जातं की आपले क्वेश्चन किती बरोबर येणार आहेत आणि किती मार्क आपल्याला पडणार आहेत. तर माझे प्रिय मित्रा लक्ष दे, तुला सांगतो लिपिक जर म्हटलं तर 22, लक्ष दे, 22 ते 25 दरम्यान ज्या विद्यार्थ्याचे बी क्वेश्चन बरोबर येत असतील तर तू टायपिंग साठी तयारी करू शकतो दादा. कारण की टायपिंग खूप अवघड आहे कोर्टाची. लक्ष द्या, टायपिंग कोर्टाची खूप अवघड आहे, कारण की त्याला मराठी इंग्लिश दोघी टायपिंग आहे, तेव्हाच नंतर इंटरव्ह्यूला जाणार आहे. आधी टायपिंग टेस्ट पास व्हावं लागणार आहे. तर त्यासाठी ह्या जर स्कोर येत असेल तर बिंदास प्रॅक्टिसला लागून जा दादा लिपिक पदासाठी, एवढं कन्फर्म सांगतो. त्याच्यानंतर थोडंफार इकडे तिकडे होणार आहे शिपाई पदासाठी. लक्ष द्या, आता इथं पण विद्यार्थ्यांनी खूप सिलेक्शन झालेले विद्यार्थी ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहेत, म्हणून या जागा जरी त्यांनी जागावरती 1:7 प्रमाणमध्ये आणि कमीत कमी तुम्हाला एवढं पण जाणवणार आहे 1:7च्या रेशोने जरी घेतले विद्यार्थी, त्याच्यात 3 ते 4 विद्यार्थी पहिले तो सिलेक्शन झालेले राहतील ते ऑदर ठिकाणी. म्हणून हे 1:4 नसून तर एकाच फक्त 4 ते 5 लोक, 7 नसून 1 ते 4 ते 3-4 लोक राहणार आहेत पुढच्या टेस्टला. यस, हा एक प्लस पॉइंट आहे. त्याच्यानंतर शिपाईसाठी सर, शिपाई हमाल असं होती पोस्ट. शिपाईसाठी सर किती असेल? 30 प्रश्न होते शिपाईसाठी, 30 प्रश्न. आता हे 30 प्रश्न याचा बी का कट ऑफ कमी का जाईल? कारण काय? शिपाई या पदासाठी अशा कमीत कमी 50 ते 60% विद्यार्थी असे होते की त्यांचा आणि अभ्यासाशी काही संबंध नव्हता. एज लिमिट पण खूप होतं आणि त्यांनी फक्त फॉर्म भरून दिला होता. अक्षरशः त्यांनी 2 लाईन पण रीड केलेल्या नव्हत्या. असे 50 ते 60% विद्यार्थी होते. म्हणजे जिथं फॉर्म आलेले 1000 त्याच्यापैकी 500 तर डायरेक्ट रेंज मध्येच नव्हते कट ऑफच्या किंवा सिलेक्शनच्या किंवा त्या याच्या. म्हणून ते विद्यार्थी इथं डायरेक्ट फक्त 30-40%च विद्यार्थी असे होते की थोडेफार अभ्यास करून गेले होते. आणि त्यात ना त्यात आता तुम्हाला हे सुद्धा पटेल की तुम्ही जेवढा अभ्यास केला त्यापेक्षा क्वेश्चन वेगळेच होते. कारण टीसीएसचा पॅटर्नच असा आहे, क्वेश्चन कळतच नाही जीकेच्या कशा पद्धतीने विचारते. पण एक आहे, रिव्ह्यू मी टाकला होता किंवा तुम्ही रिव्ह्यू पाहत होते चॅनलवरती, तुम्हाला ऋग्वेद म्हणजे वेदांवरती प्रश्न दरवेळेस त्यांनी पहिल्या शिफ्ट पासून तर शेवटच्या शिफ्ट पर्यंत वेदांवरती प्रश्न चालू होते, पठारांवरती प्रश्न चालू होते. म्हणजे तुम्हाला ज्यांनी ज्यांनी रिव्ह्यू पाहिला असेल त्यांना शेवटी शेवटी पेपर सोपा गेला असेल. पण इथं पण नॉर्मलायझेशन जर होईल तर होणार असेल तर इथं पण ज्याचा पण ज्याला जरी पहिल्या दिवशी अवघड पेपर गेला असेल त्याचे मार्क वाढून तो पुढे जाणार आहे. यस, खूप IMP. जर सर शिपाईसाठी 30 प्रश्न, तर प्रिय मित्रा शिपाईसाठी ज्या बी विद्यार्थ्याचे 15 ते 18 क्वेश्चन बरोबर येत असतील, तर 15 ते 18 क्वेश्चन बरोबर येत असतील तर नक्कीच पुढची तयारीसाठी चान्स खूप आहे. लक्ष द्या, पुढच्या तयारीसाठी चान्स खूप आहे या अशा पद्धतीने. कारण की इथं न्यायालयाने कुठलीही कास्ट डिक्लेअर केलेली नाही, ओपन, ओबीसी, एसटी, एससी. फक्त फॉर्म भरताना तुम्ही सबमिट करत होते, पण न्यायालयाने कुठे डिक्लेअर केलं नाही की ओपनच्या जागा इतक्या आहेत, एससी एसटीच्या जागा इतक्या आहेत, एनटीच्या जागा इतक्या आहेत, असं डिक्लेअर केलेलं नाही. ते अधिकार न्यायालयाने स्वतःकडे ठेवलेले आहेत. ते अधिकार न्यायालयाने स्वतःकडे ठेवलेले आहेत. म्हणून कशा पद्धतीने असतील सांगता येणार नाही, पण इथं सिलेक्शन होण्याची खूप दाट शक्यता विद्यार्थ्यांची आहे, चान्स आहे. कारण की जेवढे पण टॉपचे विद्यार्थी ऑलरेडी दुसरीकडे सिलेक्शन होऊन गेलेले आहेत आणि आता जो ऍव्हरेज जो विद्यार्थी आहे त्याचं सिलेक्शन होण्याची खूप चान्सेस आहेत. म्हणून
अशा अशा पद्धतीने राहतील माझ्या फॉलोअर्ससाठी. प्रिय मित्रांनो, मला विद्यार्थ्यांचे असे मार्क आले, तुम्हाला ऍव्हरेजने मी सांगून दिलं की अशा अशा पद्धतीने राहील, म्हणून जेणेकरून तुम्हाला पण एक कमीत कमीची आयडिया येईल, चान्स समजेल. म्हणून की कुठे बी काय लागल्यास सर कमेंट करताना निगेटिव्ह कमेंट वाल्यांना विचार कर, सर्वात पहिले कुठलीही गोष्ट व्हिडिओ नीट बघत जाय, कारण की असे पण आहेत की जेणेकरून तुमच्या निगेटिव्ह कमेंटने तुम्हाला समोरच्याला डिमोटिव्ह झाले असं वागलं नाही पाहिजे, की जेणेकरून आपल्या आपल्या निगेटिव्ह बोलण्याने कोणाला त्रास होईल. बस पहिले व्हिडिओ समजून घ्यायची, जर नाही समजले माहिती, नाही डाटा आवडला तर स्किप करून द्यायचं प्रिय मित्रा. म्हणून कृपया करून आता जो बी सांगितलेला अंदाजित कट ऑफ हा अशा अशा मार्कांच्या विद्यार्थ्यांच्या मार्कनुसार आहे. पुढची खरं युद्ध आहे टायपिंग वाल्यांना. टायपिंग खूप खतरनाक, कोर्टाची टायपिंग खूप अवघड असते, कारण की ती टायपिंग प्रॅक्टिस तुम्हाला करावं लागेल. जसं एमपीएससीचे ग्रुप सी वाले ते टायपिंगची प्रॅक्टिस करतायत, ती टायपिंग या टायपिंग मध्ये बदल आहे. म्हणून जेवढ्यांचे चांगले स्कोर येत असतील त्यांनी टायपिंगसाठी खूप मेहनत घ्यावी. आणि जे शिपाईसाठी आहेत त्यांची स्किल टेस्ट होणार आहे. स्किल टेस्ट नंतर इंटरव्ह्यूला 3 लोक पोहोचणार आहेत, म्हणून तुमचं पण बेस्ट काम आहे दादा. स्किल टेस्ट नंतर 3 इंटरव्ह्यूला जातील, 3 पैकी 1 सिलेक्ट होणार आहे. म्हणून अजून काही डाऊट असेल तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट खाली टाका की सर अशा अशा बद्दल माहिती सांगा. नक्की तुमच्या माझ्या प्रियमित्रांसाठी, माझ्या फॉलोअर्ससाठी माहिती टाकणार आहे. म्हणून मी तुमचे कमेंट वाचून तुम्हाला माहिती पुरवण्याचं काम करणार आहे. अशा पद्धतीने जिल्हा न्यायालयाचा अंदाजित कट ऑफ होता. प्रिय मित्रांनो, जर कोणाला व्हिडिओ आवडला असेल, कोणाला माहिती आवडली असेल, सर तुम्ही ग्राउंड लेवलला जाऊन काम करतात, तर दादा जर माहिती आवडली असेल तरच फॉलो कर, नंतर फॉलो करू नको दादा, एवढं कन्फर्म आहे. आणि कमेंट जर तुझे डाऊट असतील, तुला तुझे डाऊट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील, की माहिती कळत नसेल तर कमेंट मध्ये टाक, त्याच्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनवेन आणि ती माहिती माझ्या प्रिय मित्राला सांगेल मित्रांनो. म्हणून भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. जय हिंद.